गेले काही दिवस रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रत्नागिरी येथील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव हद्दीतील बानेवाडी, खालचा फगरवठार आणि गुरववाडी येथे या पावसामुळे घरावर झाडे पडून मोठे नुकसान झाले। शिरगाव ग्रामपंचायतीची आपत्ती व्यवस्थापन समिती घटनास्थळी दाखल झाली होती। नुकसान झालेल्या मालकांना मदतीचा हात देत पंचनामे पूर्ण केले असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी वासुदेव सावके यांनी दिली। ऐकूया ते काय म्हणाले। ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव ताजी रत्नागिरी या ठिकाणी काल भरपूर पाऊस झाला आणि वारंवादन 3:30 ते 4च्या दरम्यान आलं। त्यामध्ये गुरववाडीमध्ये जी लिंगायतवाडी आहे, नरेश गुरव यांच्या घरावर 3 माड पडून त्याच्या घराचं अतोनात नुकसान झालेलं आहे। जीव वाचलेला आहे। माळा असल्यामुळे त्या घरावर कौलं तुटून लाकडं तुटलेले आहेत। माळ्यामुळे ते झाड खाली गेलेलं नाही, अन्यथा जीवितहानी होण्याचा संभव झालेला होता। त्याच प्रकारे फगरवठार या ठिकाणी श्रीमती लिंगायत मॅडम यांच्या घराजवळील झाड पडून श्री आंबेकर यांच्या घरावर पडलेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा फार नुकसान झालेलं आहे। हो, तसेच बानेवाडी या ठिकाणी विनायक पवार यांच्या शेतातील झाड पडून श्री पायरे यांच्या घराजवळील श्री मिलिंद बाने यांचा जे खोका होता त्या खोक्यावर पडून त्या खोक्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। व अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी रस्ते खचलेले आहेत, झाडं पडलेले आहेत आणि आपत्कालीन समिती जी आहे ग्रामपंचायत शिरगाव कार्यालयातली सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व जी आपत्कालीन सदस्य आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत करून त्या घरावरील पडलेले झाड व झाडे तोडण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे व लवकरात लवकर लोकांना दुःखातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच ज्या लिंगायत यांच्या घरी जे झाड पडून नुकसान झालं त्याच्या घरातलं पूर्ण धान्य नुकसान झालेलं आहे, तरी ग्रामपंचायत त्यांना धान्य एक महिन्याचं धान्य घेऊन देईल व आज पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहे। कायदेशीर आपण तिन्ही ठिकाणचे पंचनामे करून तहसीलदार साहेब याचकडे पाठवलेले आहेत आणि जास्तीत जास्त त्यांना नुकसान मिळावे, कारण कमीत कमी 3 माड आणि 2 दुसरे माड असे 5 माड आणि घराचं कमीत कमी 4 ते 5 लाखाच्या वर नुकसान झालेलं आहे। तरी तेवढं शासनाने लवकरात लवकर देऊन त्यांना मदत करावी अशी आमची विनंती आहे।